मी अमित गद्रे, तुम्ही पाहता न्यूज 18 लोकमत आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी येते। वाल्मिक कराडची कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झालेली आहे। कराड आणि पोलिसांचा कथित संवाद व्हायरल झालेला आहे। कराड म्हणाला, त्या मुलावरती कारवाई करू नका, आपण इकडे बाप बसलोय, कशाला घाबरता। वाल्मिक कराडची ऑडिओ क्लिप व्हायरल झालेली आहे। न्यूज 18 लोकमत ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही। वाल्मिक कराड याची आणखीन एक पोलीस अधिकाऱ्यासोबतची कॉल रेकॉर्डिंग सध्या व्हायरल झालेली आहे। या ऑडिओ क्लिपची न्यूज 18 लोकमत पुष्टी करत नाही। नाशिकमधील मुलावरती कारवाई करू नका असा फोन वाल्मिक कराडने सहाय्यक पोलीस निरीक्षक कुळे नावाच्या महिला अधिकाऱ्याला केला होता। अधिकाऱ्यासोबत संभाषण संपल्यानंतर वाल्मिक कराड यांनी केलेलं वक्तव्य धक्कादायक आहे। इथे बाप बसलेले आहोत, आपण कशाला घाबरायला लागलो असं कार्यकर्त्यांना सांगितल्याचा हा कॉल ऐकायला मिळतोय। हॅलो, हा बोला ना. अण्णा नाशिकवरून बोलतोय। हा बोला ना भैया. हा म्हटलं परत फोन यायला लागलेत म्हटलं मला त्या पोलीस स्टेशनवरून। कुणाचा आलता नंबर? टाकता मला टॅक्स मॅसेज. एक मिनिट हा. टॅक्स मॅसेज करा. अण्णा ऐका ना. हॅलो, PSI कुलते, सायबर पोलीस स्टेशन बीड। काय नाव आहे? PSI कुलते कुलते कुलते। नंबर आहे त्याचा? द्या मला. नंबर 77 द्या मला. 1000 77 1000 हा. एक मिनिट अण्णा. 67 16 67 16। चालू ठेवा. हॅलो, हा ताई, वाल्मिक कराड बोलतो. हा बोला ना. ते काय ते फोन करायला ते सिल्लर नाहीत फोन. ते काय करणार आहे तिकडे? लका बेजार करत. पोस्ट डिलीट केलं की बस झालं ना अण्णा, दुसरं काय पाहिजे? ठीक आहे, पोस्ट डिलीट करत टाका. हो पोस्ट काय होतं माहिती का, वातावरण खराब होते, सगळ्यालाच फोन चालू आहे आपले. ताई ते त्यांनी सुरुवात केली आधी. ताई आम्ही शांत होतो, कुणाविषयी आरेला कारण नाही पण जातो 1-2 दिवस अजून चाललं असं जरा सुचण्यात आम्हाला, पण बाकी त्यांचा फोन वगैरे जाईल. चालतंय ते. ठीक आहे, चालेल. हॅलो हॅलो, इग्नोर करायचं नाही, एवढं काय मनावर घ्यायचं नाही. इथं बाप बसलेले आहेत, आपण काय बोलायला. अण्णा तुम्ही म्हणूनच दम धरेल आम्ही। द्यायचे नेमकं द्यायला लागलं ते म्हणून वापस तुम्हाला कॉल केला। सोडून द्यायचे. तुमच्या समोर बोललो ना स्पीकर ऑन करून. हा बोल ना. ऑडिओ क्लिप जी सध्या व्हायरल होते, कॉल रेकॉर्डिंग जे व्हायरल होत आहे, ते वाल्मिक कराडचं असल्याचं सांगितलं जाते। काय अधिकची माहिती आहे? जी सोशल मीडियावरती ऑडिओ क्लिप समोर येते, त्या क्लिपमध्ये एका पोलीस अधिकाऱ्यांशी संवाद साधताना वाल्मिक कराड दिसत आहेत आणि यामध्ये वाल्मिक कराड असल्याचा दावा देखील समाज माध्यमावर केला जातो। विशेष म्हणजे ज्या क्लिपमध्ये जो संवाद आहे, त्या संवादामध्ये बीड जिल्ह्यामध्ये ज्यावेळेस सामाजिक दरी निर्माण झाली होती आणि समाज माध्यमावरती वेगवेगळ्या वादग्रस्त पोस्ट टाकल्या जात होत्या, त्या पोस्ट काढण्याच्या अनुषंगाने त्या तशा पोस्ट करू नयेत यासाठी पोलीस प्रशासनानं मोहीम राबवली होती आणि जे कोणी अशा समाज माध्यमावरती पोस्ट करत होते त्यांच्यावरती कारवाईची मोहीम होती। त्याच वेळी जो व्यक्ती आहे तो व्यक्ती सांगतो की अण्णा वारंवार फोन करून मला अशा पद्धतीने, निशिगंधा खुळे नाव आहे जे पोलीस अधिकारी आहेत, महिला पोलीस अधिकारी, आणि त्यांना फोनवरून कॉल जोडला जातो आणि त्यानंतर वाल्मिक कराड जे बोलतात किंवा त्यांच्यावरती कारवाई करू नका अशा पद्धतीने देखील सांगितलं जात आहे। ती मुलं आहेत आणि त्यांच्यावरती कारवाई करू नका असं सांगितलं। त्यानंतर जे वक्तव्य केलं आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे। ज्यावेळेस कॉल अधिकाऱ्याचा कॉल कट केला जातो की आपण इथं बाप बसलेलो आहोत आणि काही काळजी करायची गरज नाही, घाबरायची गरज नाही। त्यामुळं या कॉलच्या माध्यमातून पोलीस प्रशासन असेल, त्याचबरोबर इथलच्या प्रशासनावर कशा पद्धतीने वाल्मिक कराड यांचा कमांड होता अशा अनुषंगाने देखील चर्चा केली जाते। त्यामुळे एकंदरीत या क्लिपच्या संदर्भामध्ये आता चौकशी केली जाणार का, आणि ज्या अशा पद्धतीच्या क्लिप आता समोरासमोर एक नवीन क्लिप येतात, त्यामुळे वाल्मिक कराड यांच्या बाबतीमध्ये बीड प्रशासनावरती ज्या पद्धतीने अनेकांनी संशय व्यक्त केला होता तो खरा ठरतोय का अशा अनुषंगाने देखील चर्चा होते। त्यामुळे एकंदरीत या क्लिपची आता वरिष्ठ पोलीस अधिकारी चौकशी करणार का हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। सुरेश, ज्या पद्धतीने आपल्याला ऐकायला मिळतंय, आपण इकडे बाप बसलोय अशा प्रकारचा उल्लेख सुद्धा या कॉलमध्ये ऐकायला मिळतोय।
साहजिक त्यामुळेच तर जे इथलचे बीडमधील जे राजकीय नेते आहेत त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्त्यांनी देखील जो उल्लेख केला होता की बीडचं पोलीस प्रशासन कोण चालवत आहे, त्याचबरोबर प्रशासनावर कुणाचा दबाव आहे आणि हे सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. ज्या पद्धतीने जो कार्यकर्ता आहे पुढचा बोलणारा, नाशिकवरून बोलणारा कार्यकर्ता आहे आणि त्याला ज्या पद्धतीने धीर देण्याच्या अनुषंगाने जे बोललं जाते किंवा त्यांचा जो निश्चित मी संवाद काही आहे, काळ त्या तुम्हाला थांबतो. आपल्यासोबत सुषमा अंधारे सध्या आहेत. सुषमाजी, आपण बघतोय कॉल रेकॉर्डिंग सध्या व्हायरल होतं ज्यामध्ये वाल्मिक कराड पोलीस अधिकाऱ्यांशी बोलताना दिसतात. काय तुमची प्रतिक्रिया? बीड प्रकरणामध्ये रोज नवनवीन धक्कादायक खुलासे बाहेर येत आहेत. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा सभागृहात सांगितलं की आम्ही बीडमधील गुन्हेगारीची पाळेमुळे खणून काढू. पण पाळेमुळे जर खणून काढायची असतील तर पहिल्यांदा बीडमधील पोलीस डिपार्टमेंटमध्ये खांदेपालट होण्याची गरज आहे. बीडमधलं पोलिसांचं सिंडिकेट जोपर्यंत आपण उद्ध्वस्त करत नाही तोपर्यंत गुन्हेगारांना आश्रयस्थान नव्या नव्या रूपात मिळत राहील. बरं, वेळोवेळी आरोप केले जात आहेत की वाल्मिक कराड पोलिसांवरती दबाव आहे आणि त्यानंतर ही ऑडिओ क्लिप बाहेर येते. नाही, अर्थातच मी तेच म्हणते की पोलिसांवर सातत्याने दबाव, त्यामुळे काय होतं की पोलीस हे एसपी ऑफिसला नंतर सलामी ठोकतात, पण जॉईन होण्याच्या आधी जर ते गुन्हेगारांना सलामी ठोकणारे असतील तर अशा पोलिसांबद्दल सामान्य जनतेला आदर वाटणार नाही, ती दहशत वाटते. पोलीस स्टेशन म्हणजे अत्याचाराचं केंद्र वाटायला लागतं. की ही अशी परिस्थिती का निर्माण होते? कारण या काही ठराविक पोलीस अधिकाऱ्यांची मिलीभगत आणि ठराविक पोलीस अधिकाऱ्यांना तेच ते पोलीस स्टेशन मिळावं यासाठी त्यांनी राज्यकर्त्यांची केलेली हुजरेगिरी ही जास्त कारणीभूत ठरते. जर खरंच परळी बीड या प्रकरणामध्ये छडा लावायचा असेल तर पहिल्यांदा 15-20 वर्षांपासून काम करणारे जे पोलीस अधिकारी आहेत त्या पोलीस अधिकाऱ्यांचं सिंडिकेट उद्ध्वस्त करावं लागेल. बरं, जर आपण ऑडिओ क्लिप ही जर व्यवस्थित ऐकली तर त्यात एक वाक्य ऐकायला मिळते की आपण इकडे बाप बसलोय, अशा प्रकारचा उल्लेख आहे या ऑडिओ क्लिपमध्ये. बापच ना हो, बापच ना, असं काय करता? अहो, तुम्ही त्यांना लॉकअपमध्ये ठेवायला लागले तरी ते आयसीयू मध्ये जाऊ शकतात. ते आयसीयू मध्ये त्यांची स्वतःची व्यवस्था करून घेऊ शकतात. लॉकअपमध्ये 7 हवालदार त्यांच्यासाठी असतात आणि पोलीस कुठे हात लावू शकतात बरं? जो माणूस स्वतःहून सांगतोय आणि पहिल्या ऑडिओमध्ये सांगतोय की मला माझा अँटिसिपेटरी बेल मिळत असताना सुद्धा मी आलोय, म्हणजे मी उपकार केलेत पोलिसांवर, हे जे माणूस सांगतोय त्याच्यात म्हणजे बाप माणूसच झाला ना बिचारा. बरं, जर ही क्लिप वाल्मिक कराडचीच असेल आणि जर अशा पद्धतीचं बोलणं होत असेल तर गुन्हेगारीला अभय मिळते असं म्हणता येईल? गुन्हेगारीला अभय म्हणण्यापेक्षा गुन्हेगारांचं आश्रयस्थान पोलीस स्टेशन बनत आहेत का यावर खरं तर विचार व्हायला हवा. आणि गुन्हेगारांचे आश्रयस्थान बनलेली ही जे पोलीस स्टेशन आहेत विशेषतः परळी किंवा बीड मधली, या पोलीस स्टेशन मधल्या वर्षानुवर्ष एकाच ठिकाणी असणाऱ्या लोकांच्या बदल्या झाल्या पाहिजेत आणि या लोकांच्या चौकशा सुद्धा लागल्या पाहिजेत. निश्चित. धन्यवाद सुषमाजी, तुम्ही सविस्तर बातचीत केली त्याबद्दल. पुढची महत्त्वाची बातमी येते. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी अजित पवारांची भेट घेऊन धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केलेली होती. याबाबत त्यांनी काही कागदपत्र सुद्धा सादर केलेली आहेत. त्यानंतर झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मंत्री धनंजय मुंडेंनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतलेली आहे. आपण आपली बाजू मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे मांडली असल्याचं मुंडेंनी सांगितलेलं आहे. आता आपल्या राजीनाम्याबाबत तेच निर्णय घेतील असं सुद्धा त्यांनी स्पष्ट केलं आहे. तर माझ्या राजीनाम्याची मागणी कोणीही केलेली नाही असं मोठं विधान मंत्री धनंजय मुंडेंनी केलेलं आहे. तसंच या प्रकरणी मी प्रथमदर्शनी दोषी आहे की नाही हे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट करावं असंही त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. राजीनाम्याच्या वाढत्या दबावाच्या मुद्द्यावरून धनंजय मुंडेंनी सूचक विधान केलेलं आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून आरोपांच्या कचाट्यात सापडलेल्या धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला जाणार का या चर्चांना आता वेग आलेला आहे. सत्ताधारी आणि विरोधकांनी हा मुद्दा लावून धरल्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासंदर्भात मागणी लावून धरलेली आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या प्रकरणी काय निर्णय घेणार याकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलं आहे. माझी राजीनाम्याची मागणी कुणी आतापर्यंत केलेली नाही. माझं म्हणणं आहे की मी राजीनामा द्यावा की न द्यावा, मी प्रथमदर्शनी दोषी आहे की नाहीये
द्वितीयम दर्शनी मी दोषी आहे की नाही आहे याबाबतचं सर्वस्व जे काय आहे ते आदरणीय मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट करा. तर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलेल्या आरोपांवरती आता धनंजय मुंडे यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे. अंजली दमानिया यांनी अजित पवारांना भेटून काही कागदपत्र दिली आहेत, मात्र याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उत्तर देतील असं मुंडे म्हणालेले. तसंच संदीप क्षीरसागर यांच्यावर सुद्धा यावेळेला धनंजय मुंडेंनी निशाणा साधलाय. संदीप क्षीरसागर यांना कृष्णा आंधळेची माहिती मिळतेच कशी याचा अर्थ क्षीरसागर यांचे आरोपीसोबत काहीतरी संबंध असतील असा आरोप धनंजय मुंडेंनी केलाय. माननीय अंजली दमानिया या स्वतः आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांना भेटल्यात आणि त्यांना जाऊन भेटून ज्या कागदपत्रासहित त्या भेटल्यात त्यावरती माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यावरती स्पष्ट उत्तर देतील आणि ते उत्तर त्यांनीच द्यावं असं माझी सुद्धा या ठिकाणी इच्छा आहे. पण ज्या संतोष देशमुखची ज्यांनी निर्गुण हत्या केली त्या हत्येकरांना फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये नेऊन फासावर घातलंच पाहिजे या पहिल्या दिवशीच्या भूमिकेत आणि आज माझ्या भूमिकेत कसलाही बदल नाही.